हाय, नमस्कार. मी सुवर्णा. फौज वेब सुवर्णा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आम्ही निघालो होतो मामाच्या घरी, पण आमच्या गेटच्या समोरच एक नंदी उभा राहिला. मग त्याला चपाती वगैरे टाकून त्यानंतर गेट वगैरे ओपन करून स्कूटी काढून आम्ही निघालो होतो मामाच्या घरी. रस्त्याने चालता चालता एक व्हिडिओ घ्यावा म्हटलं, कारण मामाचं घर म्हणजे आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, लहानपणीच्या आठवणी, गावाकडची मज्जा ही एका व्हिडिओमध्ये कॅप्चर करणं तर सगळं काही शक्य नाही आहे, पण होईल तेवढं कॅप्चर करण्यासाठी आम्ही निघालो होतो मामाच्या घरी. वाटेतच आम्हाला भेटले एक मेंढ्यांचे कळप वगैरे सगळं मुलांना दाखवून आमची शौर्य इथे सगळ्यांना बाय बाय करते. तर हाय. आणि आम्ही फायनली पोहोचलो मामाच्या घरी. तरी हे आहे छोट्या मामाचं घर. ते पहिल्यांदा छोट्या मामाच्या घरी आलो. नंतर मामा मामी त्यांच्याबरोबर गप्पा वगैरे सगळं मारून झाल्यानंतर मामाच्या घरी आल्यानंतर सगळे आपुलकीने विचारतात, या पण आमच्या पण घरी, चुलत मामा वगैरे सगळे आमच्या पण घरी या चहा प्यायला. किती दिवसानंतर आले, कारण मी खूप वर्षानंतर मामाच्या घरी गेलेली. 2-1 वर्ष झाली असतील त्यानंतरच मी आत्ता मामाच्या घरी गेले. ते पण मोठ्या मामांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना भेटायच्या निमित्ताने आज जाण्याचा योग आला. तर अक्षय तर छोट्या मामबाबांना काही सोडायला तयार नव्हता. त्याला छोटे मामबाबा खूप जास्त आवडले होते. त्यांच्यासोबतच तो गप्पा मारत बसला होता. शौर्याला बाहेर मोकळं वातावरण भेटल्यानंतर ती बाहेरच खेळत होती. आणि ही आहे माझ्या मामाची मुलगी काव्या. तिचं आणि शौर्याचं खूप जास्त चांगलं बॉन्डिंग आहे. त्यामुळे त्या दोघीजणी बाहेरच खेळण्यात रमल्या होत्या. माझ्या आणि मामीच्या खूप जास्त गप्पा चालल्या होत्या. आजी पण मामा पण तेच काहीतरी, काय चाललं आहे, कसं चाललं आहे, लेकरं बाळं कसे आहेत तुमचे, सगळ्या गोष्टी आपुलकीने विचारणारी ही आपली शेवटची पिढी म्हणलं तरी चालेल. कारण त्यांना आपण आल्यावरती जो होणारा आनंद आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ती बोलली, या लवकर तुम्ही पण, मी जाते पुढं. कारण तिच्या घरी चालू होती मकाची कुट्टी. तर तिच्या घरी जास्त माणसं वगैरे होते काम करण्यासाठी. मग ती बोलली, आता काय जास्त टाईम नाही आहे, पण तुम्ही या घरी एवढ्या दिवसानंतर आल्या तर कमीत कमी चहा प्यायला तरी या, जास्त टाईम नाही थांबणार तर. हे आहेत माझे छोटा मामा आणि छोटी मामी. आजी त्यांचं चालू होतं. तर त्रक्षायला आजी बोलवत होती, तर त्रक्षायला नाही, त्याला छोटे मामबाबा आवडत होते. आणि आमच्या शौर्याचं चालू होतं घरातून एक एक वस्तू आणायची. दीदी मला हे आवडलं, दीदी मला ते आवडलं. तर तिला सांगितलं, ती दीदी नाही आहे, ती तुझी मावशी आहे. कारण तिला वाटत होतं ही माझ्यापेक्षा जास्त मोठी नाही आहे तर ती दीदीच आहे म्हणून. पण आता ती माझी मामाची मुलगी आणि ती छोटी आहे, एवढी पण काही मोठी नाही आहे. तर मग तिचं आणि काव्याचं खूप चांगलं बॉन्डिंग झाल्यानंतर दोघींचं चालू होतं अभ्यासाची अभ्यास, त्यानंतर आणलेली खेळणी यात्रेतून त्या दोघींचं चाललं होतं. त्यानंतर तिला पिंक कलर खूप जास्त आवडतो शौर्याला. तर तिनं ती पिंक कलरची तिला खेळणी, पाटी, पेन्सिल वगैरे तिने दिले. तर ती मला दाखवत होती, हे बघ मम्मा, हे असं आहे, आपण पण असंच घेऊ. यात्रामध्ये सगळं भेटतं, लहान मुलांना काय जे आहे त्यामध्येच खुश होऊन जाता. आणि तिला तर गावाकडे आलं खूप जास्त आनंद होतो. तिचं चालू होतं, चल त्रक्षाय आपण इकडे खेळू. पण त्याला काही यायचं नव्हतं आणि तिला काही करमत नव्हतं त्याच्याशिवाय. मामाचं घर हे एक हक्काचं ठिकाण असतं, जिथं आपण लहानपणी घालवलेला वेळ, दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, सगळे खेळ खेळलेले मामाचे आजूबाजूचे सगळे ओळखीचे नातेवाईक यांसोबत मामाचं घर म्हणजे एक हक्काचं ठिकाण होऊन जातं. आणि तिथे आम्ही तर आता मोठे झाल्यानंतर मामाच्या घरी तर काहीतरी निमित्तानेच जातो. पण आता शौर्य आहे तर तिला बोलले, चला आज मी तुम्हाला आमच्या मामाचं घर दाखवते. कारण ती तर कायमच तिच्या मामाच्या घरी जाते. मग आज आम्ही गेलो होतो आमच्या मामाच्या घरी मोठ्या मामांना भेटण्यासाठी. त्या आजीचं चाललं होतं, लहान मुलं आहे त्यांना जास्त जीव लावा, ते बारीक झाले. ते म्हणलं आता स्कूलमध्ये जाते म्हणल्यावरती सगळ्याच गोष्टी होणारच आहे. ज्यांना कोणाला लहान मुली असतील, शक्यतो लहान असतील, त्यांना पिंक कलर हा माहीत असेल किती जास्त मुलींचा फेवरेट असतो. आणि आजकाल तो कॉमन होऊन गेले, मुलींसाठी पिंक कलर, मुलांसाठी ब्ल्यू कलर. त्यामुळे शौर्याला जिथे कोणतीही वस्तू दिसते ती तिला पिंक कलरचीच पाहिजे असते. पाटी असो, पेन्सिल असो, काहीही असो, कलर, ड्रेस, चप्पल, शूज, हेअरबँड वगैरे सगळं तिला पिंक कलरचंच पाहिजे असतं. आणि मग आता तिला तर इथं पाटी भेटली आहे पिंक कलरची म्हणल्यावरती ती काही सोडायला तयार नव्हती. मम्मा मी पण इथेच अभ्यास करत बसते. म्हटलं कर, त्या निमित्ताने का होईना तू थोडाफार तर अभ्यास करणार. मग तिचं चालू होतं अभ्यास करायचं काम. पण मग आम्हाला पण निघायचं होतं मोठ्या मामांच्या घरी, कारण आम्हाला मोठ्या मामांना भेटून परत घरी यायचं होतं. कारण शौर्याचं दुसऱ्या दिवशी स्कूल होतं. त्यामुळे मग मामांना म्हणलं, चला आता आपण जाऊ मोठ्या मामांच्या घरी. तर त्रक्षायला आपण म्हणलं, चल चल. तर तेव्हा मला वाटत होतं बाबांनीच त्याच्यासोबत यावं म्हणून. तर मग बाबा पण निघाले होते, मामा. मग शौर्या, मी, त्रक्षय आणि काव्या आम्ही निघालो मोठ्या मामांच्या घरी बाईकवरती. मामाच्या घरी आम्ही निघालो होतो. मग त्रक्षय, शौर्या आम्ही चाललो. म्हणलं चला आता जाऊन येऊ, कारण आम्हाला परत रिटर्न पण निघायचं होतं. छोट्या मामांच्या घरापासून मोठ्या मामांचं घर थोडंसं लांब आहे, कारण तिकडं रस्ता वगैरे व्यवस्थित नव्हता आणि त्यांची हे पण पडली. मग आता ते इकडं राहायला आले ते रस्त्याच्या कडेला. आणि मोठे मामा ते जुन्या घरी, जिथे पहिलं घर होतं मामाच त्यांचं, तिकडे राहता. थोडंसं लांब आहे. मग आम्ही गेलो होतो मोठ्या मामांना भेटण्यासाठी तिकडं. मोठ्या मामांचं पण घराचं काम चालू होतं. मामा आजारी आहेत त्याच्यामुळं मग आम्ही गेलो होतो मामांकडे
मामाकडे. तर आता काय असं वाटतं, काहीतरी वय झाल्यानंतर आपल्याला अशा गोष्टी वाटायला लागतात की आता मामांचं पण वय झाले. हे आहेत माझे मोठे मामा, हे छोटे मामा. छोटे मामांत रक्षाची जास्त चांगली बॉन्डिंग जमली होती. मग मामी म्हणे काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी बनवते. म्हणलं काहीच नको बनवू, कारण आम्हाला परत लगेच रिटर्न पण निघायचं होतं. आणि आम्ही सांगून पण नव्हतं गेलो, अचानक गेलो होतो, कारण म्हणलं आपल्याला काय जास्त टाईम थांबायला जमणार नाही, परत त्यांचा जेवणाचा राडा घालायचा एवढं सगळं. तर तिला बोलले जे आहे तर ते खातो आम्ही 2-3 घास आणि जातो. तर तिनं बनवलेल्या होत्या आळूच्या वड्या. तर ती आई तर खायला भेटलं म्हणल्यावरती फक्त मामाच्या घरी किंवा आपल्या माहेरीच. लग्न झाल्यानंतर मामाच्या घरी, माहेरी, जिथं आपण आपल्या पाहुण्यांच्या घरी जातो तिथंच काही तर खायला भेटतं. बाकी ठिकाणी सासरच्या मंडळीकडे गेलं तर सगळं आपल्यालाच बनवून खावं लागतं. मग मामीनं बनवलेल्या आळूच्या वड्या जास्त अजून छान क्रिस्पी वगैरे बनवून दिल्या. मी आणि ताईने आळूच्या वड्या वगैरे खाल्ल्या. तिच्या मागची धावपळ चालू होती, कारण मामांचं ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे सततचे पाहुणे, त्यांचा चहा पाणी, त्यातल्या त्यात त्यांच्या घराचं चालू असलेलं काम. मग तिला अजिबात पण टाईम भेटत नाही, सगळं तिलाच एकटीला ॲडजस्ट करावं लागतं. कारण माझा मामी भाऊ आहे सुमित, तो असतो बाहेरगावी, तो मुंबईला जॉबला आहे, त्यामुळे त्याला काही जास्त जमत नाही. मामाच्या मुलीचं पण लग्न झालेलं आहे, मग तिची एकटीचीच खूप जास्त धावपळ होऊन जाते. मग मामाचं त्यांचं चाललं होतं, जा शेतामधून तुला वांगी, वालाच्या शेंगा वगैरे सगळं घेऊन ये. म्हणला नका मामा, काय करायचं आहे. नाही म्हणे जा घेऊन ये, कारण आता मामी मागं तर एवढी जास्त धावपळ होती. तिच्या मागे वावरामध्ये बाया होता कामं करण्यासाठी. त्याच्यानंतर मामांना पण डॉक्टर येत जात असता कंटिन्यू चेकअप वगैरे करायला घरी, आणि पाहुणे रावळे तर चालूच असता कंटिन्यू. त्यात आमचे पोरं, ती पोरांना बघते, आम्हाला बघते. मग म्हणलं चला एकदा आपण शेतामध्ये चक्कर मारून येऊ, कारण त्यांना पण नको परत वाईट वाटायला. मग मी, माझ्या मामाची मुलगी काव्या आणि शौर्य आम्ही गेलो होतो वावरामध्ये. चला म्हणलं एक चक्कर मारून येऊ. तर तिथं होते खूप जास्त मकाचे कणस. मका खूप जास्त मोठी मोठी झाली होती, कणसं आलेले होते खाण्याजोगे. तर म्हणलं मग चला तोडून घेऊया. तिथं बघितले तर अजून जास्त एवढे निबार नव्हते झालेले, पण होते तसे घेतले. मग 5-6 कणस तोडून घेतले. तर ते शौर्याचं चालू होतं, मला पण तोडायचे, मला पण तोडायचे. म्हणलं ठीक आहे थांब, अगोदर मी तोडून घेते, त्यानंतर मग तू तोडायला ये. व्हिडिओ चालू होता, तिचं चालू होतं मला पण काढू दे, मला पण व्हिडिओ घेऊ दे. म्हणलं ठीक आहे बाळा, तू पण घे, पण अगोदर मला व्हिडिओ घेऊ दे, कारण आलं आहे काहीतरी तर काहीतरी आठवणींना उजाळा दिला पाहिजे. मग तेवढे कणीस वगैरे तोडून घेतले. आणि ही काव्या आणि शौर्य यांचं पण चाललं होतं, चला आता आम्हाला पण कणीस तोडू दे, आम्ही पण करून बघतो. म्हणलं ठीक आहे घेऊन बघ, कारण कणीस जास्त मोठं होतं, तिला ते तोडायला जमणार नव्हतं. पण तिला काही ऐकायचं नव्हतं, तिचं चालूच होतं मला तोडू दे, मला तोडू दे. म्हणलं ठीक आहे चालेल. मग आम्ही गेलो वांग्यांच्या झाडाकडे. वांगे भरपूर लागले होते, ताजे वांगे वगैरे मामीने त्यांनी लावलेलं, लसूण, घास, गिन्नी गायांसाठी लावलेलं. आणि मामाचं पण चालू होतं, बघ तू तोपर्यंत वांगे तुला किती घ्यायचे ते. म्हणलं बाबा मला जास्त काही नको, कारण त्यांना खूप जास्त काठी होते, पाहिजे थोडेसे वांगे वगैरे तोडून घेतले. तोपर्यंत लहान्या मामाची धावपळ चालू होती की आमच्याकडे अजून वालाच्या शेंगा वगैरे आहेत, तर थांब मी तुला तोडून देतो. म्हणलं ठीक आहे तोड मग काय. मग मी घेतले वांगे वगैरे तोडून. तोपर्यंत मामाची मुलगी व्हिडिओ घेत होती माझा. म्हणलं घे काही प्रॉब्लेम नाही, तू व्हिडिओ घे, तोपर्यंत मी वांगे वगैरे तोडून घेते. वांगे तोडून झाल्यानंतर जास्त काही नाही घेतले, कारण आम्हाला थोडेच पाहिजे होते. मग आम्ही थोडेच वांगे वगैरे तोडून घेतले आणि एका ताटामध्ये काढून घेतले. मग नंतर शौर्याचं चालू होतं, मी इकडं पळते तिकडं पळते. म्हणलं नको जाऊ, तिथं गिन्नी गवत आहे, समोर विहीर पण आहे, भीती वाटत होती त्याच्यामुळं. मग आम्ही पण लवकरच उरकून घेतलं. म्हणलं चला घरी. गावाला आल्यानंतर मुलांना खूप जास्त मोकळं वाटतं आहे, मोकळं वातावरण भेटतं फिरायला, सगळीकडं मोकळं असतं, त्यामुळं मग त्यांना काय एका ठिकाणी बसवत नाही. हे मामा वालाच्या शेंगा तोडत होते. तर हा एक वेगळ्याच प्रकारचा वाल आहे. याला पताड्या वाल असं पण म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी. आणि हा खूप जास्त म्हणजे जास्त ठिकाणी नाही भेटत, कुठेतरी दुर्मिळ ठिकाणीच भेटला जातो. त्या दिवशी मी सीड मदर जी आहे त्यांचाही एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ह्या वालाची माहिती दिली होती. तर त्यांनी सांगितलं की ह्या वालामध्ये एक नॉर्मल आपण जसं नॉनव्हेजचं भाजी बनवतो तशी भाजी नाही, तर सुक्कीच फक्त मसाला वगैरे त्यामध्ये त्याची शीर काढून घ्यायची, त्या वालांच्यामध्ये मसाला भरायचा आणि एक तव्यावरती एक उलटी पालती करून फक्त एक नॉर्मली सुक्की भाजी बनवली जाते, एक फिश फ्राय टाईपच. तर तसं बनवायचं, तसं खूप जास्त छान लागतं म्हणे. तर मला तर काही जास्त माहीत नाही आहे, मी अजून त्याची रेसिपी बघितली पण नाही आहे. पण त्यांनी टाकलेला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमधल्या ज्या वालाच्या शेंगा आणि मग मामाने त्यांनी सांगितलेली रेसिपी, म्हणलं मग चला आपण घरी गेल्यावरती नक्की ट्राय करूया.
हे आहे मोठ्या मामांच्या घराचं काम चालू आहे, तर त्यामुळेच मामीला काही जास्त टाईम भेटत नाही. तिच्यावालं सगळं चालू असतं, सगळं काम एकखटी आल्यामुळे. मग शौर्याने आम्ही सगळं बंगला वगैरे बघून घेतला काय कसं, कारण खूप दिवसानंतर गेली होती मी. बांधकाम चालू झाल्यापासून तर काही जायलाच जमलं नाही. मग आता गेली होती तर चाललं होतं चला बघून या म्हणलं चला मग बघून येऊ एकदा. बघून आल्यानंतर परत दुसरा चुलत मामीने बोलवलं होतं चहा वगैरे प्यायला, जी मगाशी मी सांगितली होती ती मामी. मग तिच्यावाल्या घरी आले. तिच्या घरचं थोडंसं, तिच्या घरी खूप जास्त धावपळ चालू होती, मकाची कुट्टी, माणसं वगैरे. पण तिचं चालू होतं पोरांना दूध तरी पाजा, जास्त नाही तुम्ही थांबत. म्हणलं नको गो बाई, आम्हाला जायला टाईम होतं आहे, नको आम्ही येऊ परत कधीतरी. तर चाललं होतं आता 2 वर्षापासून नाही आल्या, आता कधी लवकर यायच्या आहेत. हा आहे माझा मामी भाऊ अनिकेत. तर वावरामध्ये बीट लावलेली होती खूप जास्त. मग तो बोलला चल मी बीट तरी उपटून देतो, जा तुमच्या पोरांना घेऊन. तुम्हाला पण म्हणलं नको बाबा जास्त नको देऊ. मग आलो आम्ही घरी आल्यानंतर मामीने सगळं जो वानोळा होता तो सगळा पॅक वगैरे करून दिला, सगळा व्यवस्थित पिशवीमध्ये भरून दिला. आणि त्यानंतर आमचा चालू झाला परतीचा प्रवास. तर हा आहे माझा मामी भाऊ सुमित. तर तो आम्हाला आला होता थोड्या वेळ सोडवण्यापुरता. मग त्यानंतर आम्ही आलो घरी म्हणजे रस्त्याने चालू होतं. तर द्राक्षाला त्याच्या मम्मीकडे जायचं होतं. आणि वाटेत आता येताना ही आहे मुसळगावची MIDC. त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की माझ्या मामाचं गाव सिन्नरमध्ये येतं. तर सिन्नरमध्ये सुरेगाव हे माझ्या मामाचं गाव आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.